आपलं महानगर आणि ओनली मानिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कराओकेच्या दुनियेतील सर्वात प्रतिष्ठेची महानगर मानिनी महागायक आणि महानगर मानिनी महागायिका या संगीत स्पर्धेचा दिमागदार सोहळा 30 जून 2025 रोजी नाशिकमधील कॉलेज रोडवरील गुरुदक्षिणा सभागृहात दणक्यात पार पडला। यावेळी मुख्य पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध गायक अभिजित कोसंबी यांच्यासह अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमास हजेरी लावली होती। या सोहळ्यात MB कराओके क्लब, SD कराओके क्लब, DJ कराओके, मेलोडियस कराओके, ओपन माइक कराओके, मनीष कराओके, सिंगिंग स्टेशन, मूनलाइट कराओके, साज कराओके, गोल्डन व्हॉइस कराओके सह अनेक कराओके क्लबच्या सदस्यांनी सहभाग घेतला होता। या स्पर्धेला स्पर्धकांनी भरभरून प्रतिसाद दिला। यावेळी परीक्षकांनी नियम व मूल्यांकनाप्रमाणे त्यातील 12 जणांची उपांत्य फेरीसाठी निवड केली। त्यामुळे फायनलला कोण येणार, कोण होणार महागायक आणि महागायिका अशी धाकधूक स्पर्धकांनाच नाही तर प्रेक्षकांनाही लागून होती आणि अखेर तो दिवस उजाडला। 30 जून रोजी गुरुदक्षिणा सभागृहात या संगीत स्पर्धेची रंगतदार महफिलच जमली। यावेळी ओनली मानिनीच्या संपादिका कविता जोशी लाखे, आपलं महानगरचे निवासी संपादक हेमंत भोसले, आपलं महानगरचे HR हेड सुधीर कमलाकर, स्पर्धेच्या परीक्षक सुवर्णा बालटे, आदिती जोशी, दीपा मदाने यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या स्पर्धेचा प्रारंभ करण्यात आला। आज के इस प्रोग्राम के मुख्य अतिथि हिंदुस्तान के मशहूर गायक अभिजीत जी कोसंबी का यहाँ पर आगमन हो चुका है। मैं आप सबसे विनती करूँगा कि जोरदार तालियों से अभिजीत जी का यहाँ पर स्वागत करिएगा। और मेरे भाइयों, अभिजीत साहब के पुत्र यहाँ पर वो भी आए हुए हैं। मैं उनका भी आपसे परिचय करवा दूँ। अभिजीत तो आप जानते हो, प्रसिद्ध गायक अभिजीत कोसंबी यांचा मुलगा अनिमेश हा बाल कलाकार आहे। अभिजीत जी कोसंबी आणि त्यांचे चिरंजीव यांना व्यासपीठावर आपण आणावं प्लीज। आयोजकांच्या वतीने त्यांचा या ठिकाणी आम्ही सन्मान करणार आहोत। भोसले सर, आपण या व्यासपीठावर या। श्याम सर या। आज हा नाशिक मुळच आहे काय रे? मम्मी कुठली तुझी? माझाच आहे, कदावर नका देऊ। जेव्हा आम्ही शूटिंगला गेलो, मृणाल कुलकर्णी माझी जिजाऊंच्या भूमिकेत होती। मगाशीच मी सरांना किस्सा सांगत होतो। मी जसं हा गेला महाराजांचं सगळं गेटअप वगैरे करून शूटिंगला, तिच्याजवळ जाऊन बसला, ते म्हटलं हा माझाच। तिला इतकं तो आवडला, म्हटलं मी त्याला घरीच घेऊन जातात। इतकं छान म्हणजे त्यांनी मग शूटिंग वगैरे सगळं केलं आणि तो चित्रपट इतका लोकप्रिय झाला। फर्जंद, फतेह शिकस, पावनखिंड आणि शेर शिवराज अशी सगळी ती 5-6 चित्रपटांची होतं। आज नाशिकला आहोत दोघेही आम्ही। नाशिक जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे अगदी क्लोज टू हार्ट। नाशिक के आशिक है हम, येतो दोघा का नाशिकसाठी? काय बात आहे। सगळे मान्यवर परीक्षक, तुम्ही सगळे, कारण आम्ही कलाकार, आम्ही तुम्हाला मायबाप म्हणतो आणि खऱ्या अर्थाने ते मायबाप असतात। रसिक श्रोते, एकदा जोरदार टाळ्या स्वतःसाठी होऊ दे। मला वाटतं की तुम्ही प्रेम करणारे असता कलेवरती, कलाकारावरती, त्याच्या सादरीकरणावरती, म्हणून त्या कलेला
त्या कलाकाराला, त्याच्या सादरीकरणाला, त्याचं जे काय असेल, थोडं असेल मोठं असेल, जे काय गुरूंकडनं जे तो शिकलेलं आहे त्याचं जे काय असेल त्या सगळ्याला, त्याच्या कलेला तो अर्थ तुम्हा सगळ्यांच्यामुळे असतो. त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या तुम्हा सगळ्यांसाठी आणि तुम्हा सगळेजण ज्यांच्यामुळं आहात त्या आपलं महानगरसाठी एकदा जोरदार टाळ्या. मला वाटतं की प्रिंट मीडियाने इतकं प्रोत्साहन देणं, एखादं व्यासपीठ, रंगमंच उभा करणं, एखादा प्लॅटफॉर्म उभा करणं, कारण तो प्लॅटफॉर्म मिळणं खूप महत्त्वाचं आहे. आम्ही कुठल्या तरी चॅनलने आम्हाला मग असाच प्लॅटफॉर्म छोटे छोटे असे आम्ही शाळांमधनं गायचो, समूहगीताच्या स्पर्धेत गायचो, मग नंतर छोट्या नाट्यगीतांच्या स्पर्धेत गायचो, इकडे सुगमच्या स्पर्धेत गायचो, क्लासिकलच्या स्पर्धेत गायचो. मग कोणीतरी सांगितलं अरे अशी मग चॅनलची स्पर्धा आहे, तिथे एक प्लॅटफॉर्म. मग आम्ही काही जिंकायचं म्हणून किंवा असं नव्हतं गेलो, आम्ही आमच्या आनंदासाठी आपण काहीतरी शिकलोय, आम्हाला ढकललं. मला तर घेतलंच नव्हतं सारेगमामध्ये. त्यांना वाटलं मी पहिलवानच आहे की चुकून आलोय की अहो म्हटलं मी ऑडिशन द्यायला आलो. आमचे मोठे बंधू तुम्हाला माहित आहेत, प्रसेनजित कोसंबी, इतकं मोठं नाव आहे की त्यांनी स्वतःचं ऍडमिशन मागे घेऊन मला पुढे ढकललं आणि मला नोकरी सोडायला लावलं. जेव्हा मी नोकरी सोडली तेव्हा मला खूप चांगला पगार होता. मी प्रोफेसर होतो इंग्लिशमधून आणि मला नोकरी सोडायला लावली 2005ला. अगदीच 23 वर्षांचा होतो मी, म्हणजे अजून मी 22 वर्षांचाच आहे, तेव्हा 23 वर्षांचा होतो. त्याच्यापेक्षा थोडा लहानच आहे मी. तो नंतर सगळं काढतो मग. पण इतकं छान ते सगळं प्लॅटफॉर्म तो होता. मला वाटतं की हा प्लॅटफॉर्म खूप महत्त्वाचा. एकदा जोरदार टाळ्या ह्या रंगमंचासाठी आणि या इनिशिएटिव्हसाठी, कारण याच्यातूनच खऱ्या अर्थानं ती मुलं पुढे जाणार आहेत, शिकणार आहेत 4 गोष्टी. आणि तुम्ही जेव्हा त्यांचं कौतुक करता, त्यांचं मनोधैर्य वाढवता, प्रोत्साहन देता, तेव्हा काहीतरी असं पेरलं जातं त्यांच्या काळजामध्ये, त्यांच्या हृदयामध्ये, त्यांच्या मनामध्ये आणि मग त्याचा पुढे तो सगळा वृक्ष होतो, मोठा कल्पवृक्ष होतो आणि त्या तुमच्या सगळ्या टाळ्यांचा आणि त्याचा खूप आधार आहे. आणि म्हणूनच आम्ही या सगळ्या प्रवासात आम्ही कधी एकटे नसतो, कलाकार तुम्ही सोबत असता. मला वाटतं की हा सगळा सोहळा, आनंद सोहळा इतका छान आयोजित होतोय. एकदा जोरदार टाळ्या. त्या पाहते वा. सगळ्या स्पर्धकांचं अभिनंदन, कारण सुरांवर प्रेम करणारे आहेत सगळे आणि सगळे गाणाऱ्यांना एकत्र, त्यांच्या सगळ्या कुटुंबाला एकत्र घेऊन सर आले. आपलं महानगर, माय महानगर, आपलं मानिनी, इतकं मोठं व्यासपीठ आहे. एकदा जोरदार टाळ्या मानिनी व्यासपीठासाठी, सगळ्या आमच्या आया बहिणींसाठी. क्या बात आहे. लव यू ऑल. थँक्यू. थँक्यू. गुरुतुल्य परीक्षकांना आधी नमस्कार, रंगमंचाला नमस्कार, मायबाप रसिक श्रोत्यांना नमस्कार. आणि एकच अंतरा गाईन मी अगदी, कारण इतकं छान सुरू आहे. एकदा जोरदार टाळ्या स्वतःसाठी होऊ दे. क्या बात आहे. खूप सुंदर. मला वाटतं की इतकं छान सुरेल आणि इतकं छान, इतकं प्रेमाने चाललंय. एकच अंतराने थोडासा गातो. चल. माझा आता चित्रपट रिलीज झाला. त्याची 4 गाणी त्याच्यामध्ये आहेत. एक स्वप्नीलनी गायले, 3 गाणी मी गायली आहेत. अष्टपदी नावाचा संतोष जुवेकर आहे त्याच्यामध्ये आणि मयुरी कापडणे, मला वाटतं नाशिकचीच आहे ना मयुरी, मयुरी कापडणे, शी इज फ्रॉम नाशिक, तीच आहे त्याच्यामध्ये. आणि म्युझिकवरच पिक्चर आहे तो. आणि प्रसाद ओकला घेऊन दुसरा चित्रपट आमचा येतोय रील स्टार नावाचा 6 ऑगस्टला. तर तोही त्याच्यामध्येही मी गाणी लिहिलेत आणि गाणी गायले. तर नक्की तुम्ही बघा. इलाहीराजा सरांच्या बरोबरचा चित्रपट ही रिलीज होतोय लवकरच, तर तोही तुम्हाला ऐकायला मिळेल. आणि बाकीचेही बरेच प्रोजेक्ट्स आहेत. काय लावताय कुठलं? तुमची परवानगी असेल. तुम्ही बसल्यामुळे मला टेन्शन ना, असं वाटतं की आता ते मार्किंग आणि
कारण ते तेव्हा एकदम टेन्शनचंच काम असतं. कारण 2 मिनिटात तुम्ही जे काही 10-12 वर्ष शिकलेले असतात, 2 मिनिटात आणि त्याच वेळी, म्हणून ते रियालिटी आहे. लक्षात घ्या, ती रियालिटी काय आहे ती आणि कशी आहे. तर ते काल मी गाणं एकच मिनिट, काल गाणं मी छान गायलं, याला काही अर्थ नाही. मी 2 मिनिटापूर्वी किती छान गायलं, याला काही अर्थ नाही. आम्हाला गाऊन दाखव, त्यानंतरचं जे आहे ते खरं आहे. त्यामुळं त्या 2 मिनिटात, काल आमच्या रिहर्सल झाल्या, किती छान झालं गाणं, आणि आज ते तसं नाही झालं, तर त्यासाठीचं जे तो जो रियाज आहे, तो गाण्याचा रियाज आहे. हे कोणी सांगत नाही ॲक्च्युली. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी परखड बोलतो खरं, कारण आम्ही ते सगळं झेलून, सगळ्यातून आम्ही तावून सुलातून बाहेर पडलो. त्यामुळे मी आता जगभर माझे स्टुडंट्स आहेत, नाशिकलाही काही स्टुडंट्स आहेत, इथे गाणारेही काही स्टुडंट्स आहेत. कशाचा रियाज असतो तो? तर ते जे तुम्ही बिअरिंग घेता, तुम्हाला गाणं गाताना जे वाटतं, त्या वाटण्याचा रियाज आहे, गाण्याचा रियाज नाही. मग काल माझं गाणं छान झालं, आज का नाही झालं? तर तो जो मूड आहे ना तुमचा, तुमची भावस्थिती, मनस्थिती, जे काही आहे, ते बिअरिंग तुम्हाला लगेच आणता आलं पाहिजे. त्याचा रियाज आहे. तो प्रेझेन्स जो आहे, हा खरा शब्द आहे त्याला. प्रेझेन्स. जेव्हा तुम्ही माईकवर उभे असता, तुम्ही जेव्हा गायला उभे असता, तो तुमचा प्रेझेन्स तुमच्याबरोबर पाहिजे, त्याचा रियाज आहे. गाणं सगळे छान गातात, सगळ्यांचेच आवाज छान आहेत, काहीच प्रॉब्लेम नसतो, पण त्या क्षणी, त्यावेळी ते सगळं जुळून आणायला तो जो तुमचं लक्ष असणं, तुम्ही अलर्ट असणं आणि तुमचं प्रेझेन्स असणं, ते बिअरिंग तुम्ही घेणं. बिअरिंग घेणं म्हणजे नाटकात काम करणाऱ्यांना चांगलं माहीत असते, बिअरिंग घेतात, ते विंगेतच बिअरिंग घेतात. आणि ते, कारण तो रियाज आहे, तो बिअरिंगचा रियाज आहे. ॲक्टिंगचा नाही, ॲक्टिंगचा आणि गाण्याचा रियाज किती करणार तुम्ही? तो आपण करतच असतो, तो नेहमीच करतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. गाणं सोडून जे काही आहे, ह्या गोष्टींचा पण अभ्यास तुम्ही केला पाहिजे. जेव्हा कॅमेरा ऑन होतो, तुम्ही जेव्हा स्पर्धेला जाल, चॅनल्सवरती तुम्ही काम करा, तेव्हा पहिला कॅमेराच तुमच्या तोंडासमोर असतो, असा क्लोजअप झाला, आणि त्यानंतर जे पिनड्रॉप सायलेन्स होतं, रोलिंग, ॲक्शन, असं म्हटल्यानंतर जो लाईट घालवतात, अंधार होतो, पूर्ण अंधार असतो, आणि फक्त एक रेड लाईट तुमच्या डोळ्यासमोर चालू असते कॅमेऱ्याची. त्यानंतर तुम्ही शून्य होता, तिथं शून्य होता. तुम्ही कोणी असाल, तुम्ही काहीही असाल, तुमचं कितीही चांगलं गाणं बसलेलं असेल, तुम्ही कितीही रिहर्सल केलेले असेल, आणि ते जे 10 सेकंदाचा जो पिनड्रॉप सायलेन्स आहे, त्या स्टुडिओ समोर, म्हणजे तुमच्या समोर जवळजवळ 700 लोक उभे असतात, असे कॅमेरामॅन आणि सगळे टेक्निशियन, सगळे धरून PCR रूममध्ये सगळे लोक. तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असेल सुरेशजी वाडकरांबरोबरचा, की मी राजन डांगे सरांना घेऊन आलो होतो, जे सगळ्या सारेगमाच्या पाठीमागे ते बॅकबोन आहेत, ज्यांनी सगळे इतकी 28 वर्ष ज्यांनी सारेगम शूट केलं, त्यांना मी स्टेजवरती घेऊन आलो होतो. तो तुम्ही व्हिडिओ बघा, तो यूट्यूबलाही आहे. वैदेही, परशुरामी, आम्ही सगळेजण उभे होतो, वैशाली माडे वगैरे आम्ही सगळे होतो. मी गेलो आणि त्यांना घेऊन आलो. तर हा तो जे 10 मिनटं 10 सेकंद तुम्हाला जे तिथून मिळतात ना, तुम्ही झिरो होता तिथे, आणि मग तुमच्या पहिल्या आवाजाला तुमच्या लाईट्स लागतात, आणि कॅमेरा एका क्षणात, जो जिमी कॅमेरा असतो तो एका क्षणात असा जातो, 50-60 फुटावर तुम्हाला क्लोजअप तुमचा कॅप्चर करून. मला वाटतं की ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे तुमचं लक्ष असतं ना, मानसिक स्थिती नुसतीच गाण्याचा रियाज आहे, मनाची स्थिती याचा खूप महत्त्वाचा रोल आहे. त्यामुळं प्रामाणिक राहून काम करायचं नेहमी, सुरांशी आणि रोजच्या जगण्यात सुद्धा. तर ते कुठंतरी तो प्रामाणिकपणा माईकवर, इथे तुम्ही उघडे पडता, इथे कसलाच फिल्टर नाही, इथे एकदा आल्यानंतर कसलाच फिल्टर नाही तुम्हाला. इथे तुम्ही जसे आहात आतून, तसे तुम्ही
व्यक्त होता. त्यामुळं मनावरती जितकं तुमचं मन मोठं तितकं तुमचं गाणं मोठं. तुला जोरात टाळ्या आमच्या सगळ्या गुरुतुल्य सगळ्या आमच्या सगळ्या लोकांसाठी ज्यांच्याकडून आम्ही सगळं शिकलो. परीक्षक आहेत, एकदा परीक्षकांसाठी जोरदार टाळ्या होती. मला वाटतं की खूप छान गोष्ट आहे की इतकं तुम्ही त्या गोष्टीला सामोरे जात आहे हे सगळे कलाकार आणि तो क्षण अनुभवत आहे ते लक्षात ठेवणं आणि पुन्हा पुन्हा त्याचा रियाज करणं हे सगळं महत्त्वाचं आहे. एक छोटीशी झलक फक्त, जास्त नाही गाणं. चलो. वाह, अच्छा चलो एक करो, चलो चलो चलो, यस यस. मला माहित नव्हतं कामाला लावता तुम्ही. आपलं महानगरमध्ये असं कामाला लावते. त्यामुळं परीक्षकांची परवानगी घेऊन हे मी का सांगतोय की अशा पद्धतीने प्रत्येक गायकाने प्रत्येक कलाकाराने जो ज्याला पुढे ह्या याच्यामध्ये करिअर करायचं, कवितेपासून तुमच्या हातात जे साहित्य आहे त्या कवितेपासून गाण्याचा रियाज करायचा. गाण्यापासून नाही, चालीपासून नाही. कविता तुम्हाला समजली पाहिजे, ते शब्द तुम्हाला समजले पाहिजे. त्या कवितेपासून गाण्याचा अभ्यास चालू होता. आपण डायरेक्ट चाल शिकतो आणि काही काही तर सगळे म्हणजे आधी पण त्याच्यात होतो त्यातल्या जागा शोधायची. अरे ही जागा हा भाग ही हरकत घेतो मी, त्याच्यावरच हरकत आहे ऍक्च्युली. तसं नाही, कविता समजली पाहिजे, कविता तुमच्यात आत ती रुजली पाहिजे. मग ते उगवून येईल काहीतरी त्याच्यामध्ये तुम्हाला उमगेल ते सुराचं. मग तुम्हाला सूर कसा लावायचा आहे तो समजेल. ती कविता समजली तर. मग शब्दांचं उच्चारण आहे, डायनॅमिक्स आहे. डायनॅमिक्स शिकवले जातात पण ते तसं नाही आहे. त्याला इमोशन पाहिजे तर त्याला अर्थ आहे त्या डायनॅमिक्सला. कुठेही डायनॅमिक्स वापरले नाही, त्याला इमोशन आहे. मग ते डायनॅमिक्स तुम्हाला समजतील. इमोशन समजली पाहिजे, त्याच्यासाठी माणूस समजला पाहिजे. तुम्ही आपल्या समाजात आजूबाजूला काय घडतंय, काय चाललंय, काय दुःख आहे, काय दैन्य आहे, हे सगळं जे पसायदान ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलंय ना ते जर समजलं ना तुम्हाला पसायदान, तर तुम्हाला गाणं समजेल. दुरितांचे तिमिर जाओ हे जेव्हा कळेल ना. म्हणून हे गाणं मी का घेतलं तर हे गाणं आत्मसाक्षात्काराचं गाणं. तो आत्मसाक्षात्कार भगवान बुद्धांना झाला, महावीरांना झाला, कबीरांना झाला, सूरदासांना झाला, आपल्या सगळ्या संतांना झाला. तो जो आत्मसाक्षात्कार आहे जो आंबेडकरांना झाला, छत्रपतींना झाला, मा जिजाऊला झाला, फुल्यांना झाला, सगळ्या थोर मोठ्यांना जो आत्मसाक्षात्कार झाला त्या आत्मसाक्षात्काराचं हे गाणं आहे. म्हणून त्याच्यात ज्या सगळ्या प्रतिमा वापरल्या त्या सगळ्या ज्या आहेत त्या उपमा तुम्ही बघा, सूर्याच्या आहेत, ज्वालेच्या आहेत, प्रतिभेच्या आहेत. आणि त्याच्यात एक शब्द पर दुःखाची आच जीवाला. कोणी ऐकत नाही गाणं, सगळे गातात पण युट्यूबला ही भर दुःखाची असं चुकीचा शब्द. तसं नाही, पर दुःखाची आच जीवाला रोज छळते आई ग. या एका शब्दासाठी तो चित्रपटही बनवलाय आणि ते गाणंही लिहिलंय. पर दुःखाची, दुसऱ्याच्या दुःखाची आज तुम्हाला लागली पाहिजे, तो साक्षात्कार आहे. तर हे गाणं छोटंसं तुमच्यासाठी. चलो. थँक्यू. त्यानंतर स्पर्धकांनी सादर केलेली गाणी सगळ्यांनाच मंत्रमुग्ध करून गेली.
एकापेक्षा एक सुरस संगीतांमुळे गुरुदक्षिणा हॉल अक्षरशः भारावून गेला. यावेळी खच्चून भरलेल्या हॉलमधून वन्स मोरच्या आवाजाने स्पर्धकांचाही हुरूप वाढला. अखेर ज्याची सगळेजण वाट पाहत होते तो क्षण आला. परीक्षकांनी विजेत्यांची नावे घोषित केली आणि एकच जल्लोष झाला. अभिजित सरांना माहिती आहे हा निवेदन किती वर उंच 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 नेऊ शकतो. चला मॅडम. नमस्कार. काय सुंदर प्रोग्राम झाला आणि त्याच्यानंतर चेरी ऑन द टॉप म्हणजे अभिजित सरांचं गाणं. आता आपण सगळ्यांना सर्टिफिकेट देणार आहे जेवढे पार्टिसिपंट्स होते. पहिलं आहे पौर्णिमा बेहरे. मी दुसरं आहे जयश्री दाभाडे. जरा लवकर लवकर स्टेजवर यावं ही विनंती. तिसरं आहे सायली देसाई. पंढरी लोंढे, इशिता सिंग, उदय महादास, मकरंद वैद्य, सुजाता देव, उदय महादास, मकरंद वैद्य, सुजाता देव, प्रेम सांगळे, नूतन बिरार, नूतन बिरार, सुजाता देव, प्रेम सांगळे, नूतन बिरार, शुभांगी पाटील, श्रीकांत शिंदे, शुभांगी पाटील, श्रीकांत शिंदे, धनलक्ष्मी पटवर्धन, मंगला जगताप, नितीन जगताप, दीपक जाधव, मंगला जगताप, नितीन जगताप, दीपक जाधव, सुनीता साठे, कुमार दत्तात्रय कुलकर्णी, कुमार दत्तात्रय कुलकर्णी, रुपाली भोळे, रुपाली भोळे, सुधा धिलतिया, रिजवाना शेख, प्रेमचंद तायडे, शिरीषा कगते, सत्येंद्र कठाले, हेमलता वानखेडे, संदीप सावंत, पूनम ठक्कर,
मनोज पगार, डॉक्टर सुजाता बर्वे, संजीव दुलगस, प्रशांत वाघ, संजय पाटील, कुलदीप सिंग कुमार, राजश्री कुमठेकर, संगीता सावंत, संगीता सावंत, राजश्री कुमठेकर, संगीता सावंत, नितीन झांबरे, डॉक्टर सुजाता बर्वे, संजीव दुलगस, प्रशांत वाघ, संजय पाटील, कुलदीप सिंग कुमार, राजश्री कुमठेकर, संगीता सावंत, नितीन झांबरे, विजय माळी, संजीव खत्री, कैलास तिडके, शैलेश कुलकर्णी, अच्युत जकातदार आणि राधिका गांगुर्डे यांनी स्टेजवर यावे कृपया. जकातदार सर्व पार्टिसिपंट्सचं खूप खूप अभिनंदन. आता थोड्याच वेळात परीक्षक महागायक आणि महागायिकेचं अनाउन्समेंट करणार आहे. सर्वांनी मान्यवरांनी सन्मान हवे. दिनेश कोविल ने डिलीवर कर दिया तो प्रोग्राम खत्म हो जाएगा, ऐसी कोई बात नहीं है दोस्तों, क्योंकि हमें 12 लोगों की हौसला अफजाई भी करनी है कि जो नासिक के सबसे मशहूर गायक और गायिका बनने जा रही है. लेकिन एक ये ग्रुप सॉन्ग के पहले मैं आप सबसे ये इजाजत चाहूंगा. चलो समेट लेते हैं दोस्तों आपकी मोहब्बत और हमारी इबादत को. बहनों भाइयों, मसला इस बात का नहीं है कि हम आपको मिल नहीं पाएंगे. मसला इस बात का नहीं है कि हम आपको मिल नहीं पाएंगे, लेकिन मसला इस बात का है कि हम आपको भुला नहीं पाएंगे. दोस्तों फिर मिलेंगे नई उमंग के साथ, नई तरंग के साथ. तब तक के लिए ना सलाम याद रखना, ना पैगाम याद रखना. ना सलाम याद रखना, ना पैगाम याद रखना. हो सके तो साज स्टूडियो, साज कराओके स्टूडियो, अपना महानगर और ओनली मानिनी को जरूर याद करिए. बहुत अच्छा सफर रहा आपका, बहुत अच्छी हौसला अफजाई आपने हर एक कॉम्पिटिटर की. बहुत बहुत शुक्रिया, बहुत तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ. और इस रंगारंग महफिल में ऐसे ही आने वाले प्रोग्रामों में आप शरीक हुए ऐसी
यामुळे महागायक आणि महागायिका कोण बनणार याची उत्कंठाही शिगेला पोहोचली होती. त्यानंतर परीक्षक आदिती जोशी, सुवर्णा बाल्टे, दीपा मदाने यांनी विजेत्यांची नावे जाहीर केली. असा आहे स्पर्धेचा निकाल. स्वानंद पारखी महागायक, सिद्धांत क्षीरसागर द्वितीय क्रमांक, योगेश मोरे तृतीय क्रमांक, वेद काजळे उत्तेजनार्थ, महेंद्र देवरे उत्तेजनार्थ, जयमाला राऊत महागायिका, रसिका देवनाथ द्वितीय क्रमांक, सुरभी अकोलकर तृतीय क्रमांक, धनश्री गणोरे उत्तेजनार्थ, वैष्णवी पगारे उत्तेजनार्थ, विशेष सादरीकरण परिधी अहिरराव आणि अस्मिता गादेकर. या प्रसंगी सुप्रसिद्ध गायक अभिजित कोसंबी, ओनली मानिनीच्या संपादिका कविता लाखे जोशी, नाशिक आवृत्तीचे संपादक हेमंत भोसले यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस आणि सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. या प्रसंगी आपलं महानगरचे महाव्यवस्थापक सुधीर कमलाकर, साज कराओके ग्रुपचे श्याम जाधव, शिरीष नाडकर्णी, वैदेही आठल्ले, श्रद्धा रायकर, आसावरी जोशी, दीपा तांदळे आदी उपस्थित होते. या बहारदार संगीत स्पर्धेचे सूत्रसंचालन दिनेश गोविल यांनी आपल्या खुमासदार पद्धतीने करत कार्यक्रमाची लज्जत वाढवली.